नमस्कार मित्रांनो, रिटेक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, 23 डिसेंबर 2024 ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिले होते की जी लोक कीपॅड फोन वापरतात किंवा जी लोक इंटरनेटचा अजिबात वापर करत नाहीत अशांसाठी फक्त कॉलिंग आणि SMS-साठी स्वस्तातला रिचार्ज प्लॅन लॉन्च करा, जेणेकरून अशी लोक फक्त कॉलिंग आणि SMS-साठीच पैसे खर्च करतील आणि डेटा प्लॅन सोबत दिले जाणाऱ्या पैशांची सुद्धा बचत होईल। तर आता टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे कॉलिंग आणि SMS-चे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत। या जिओने सुद्धा त्याचे कॉलिंग आणि SMS-चे 2 रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले आहेत। व्हिडिओ सुरू करण्याआधी छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। त्यासाठी सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला माय जिओ ॲप्लिकेशन हे प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे। माय जिओ ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये जे काही नवीन पर्याय आलेले असतात ते पाहायला मिळतात। तर सर्वात आधी माय जिओ ॲप्लिकेशन हे अपडेट करून घ्यायचं आहे। अपडेट केल्यानंतर माय जिओ ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। माय जिओ ॲपवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला खालच्या बाजूला ऑप्शन पाहायला मिळतील, माय जिओ रिचार्ज अशा प्रकारचे तुम्हाला 5 ऑप्शन पाहायला मिळतील। तर इथे तुम्हाला रिचार्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। रिचार्ज या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला डेटा प्लॅनचे विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील। तर इथे तुम्हाला पॉप्युलर प्लॅन्स, ट्रू 5G अनलिमिटेड प्लॅन्स अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर इथेच तुम्हाला डाव्या बाजूला स्क्रॉल करत सर्वात शेवटी जायचं आहे। सर्वात शेवटी गेल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल व्हॅल्यू। तर इथे तुम्हाला व्हॅल्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। व्हॅल्यू या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता रिलायन्स जिओ कंपनीने जे कॉलिंग आणि SMS-चे 2 रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील। सर्वात पहिला जो रिचार्ज प्लॅन आहे तो 1958 रुपयाचा आहे। त्याबद्दलची फुल डिटेल आपण पाहूयात। तर फुल डिटेल पाहण्यासाठी तुम्हाला सिम्पली इथे व्ह्यू डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता 1958 रुपयाचा जो कॉलिंग आणि SMS-चा रिचार्ज प्लॅन आहे त्याची व्हॅलिडिटी आहे 365 दिवसाची, म्हणजेच 1 वर्षासाठी व्हॅलिडिटी या रिचार्ज प्लॅनची आहे। या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आलेली आहे आणि या प्लॅनमध्ये 3600 SMS करण्याची सुविधा वर्षभरासाठी देण्यात आलेली आहे। सोबतच या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ TV, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड अशा ॲपचं सबस्क्रिप्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे। तर हा रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला इथे सिम्पली खाली ऑप्शन पाहायला मिळेल पे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही रिचार्ज करू शकता। तर हा एक वर्षभरासाठीचा रिचार्ज प्लॅन आहे जो कॉलिंग आणि फक्त SMS-साठी आहे। यामध्ये डेटा अजिबात दिलेला नाही। त्यानंतर दुसरा जो रिचार्ज प्लॅन आहे तो आहे 458 रुपयाचा। तर याची डिटेल आपण पाहूयात। डिटेल पाहण्यासाठी तुम्हाला सिम्पली व्ह्यू डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। व्ह्यू डिटेल्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्ही पाहू शकता 458 रुपयाचा जो रिचार्ज प्लॅन आहे त्याची व्हॅलिडिटी आहे 84 दिवसाची, म्हणजेच जवळपास 3 महिन्याची व्हॅलिडिटी पाहायला मिळणार आहे। या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आलेली आहे। सोबतच 84 दिवसामध्ये तुम्हाला 1000 SMS करण्याची सुविधासुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच माय जिओ TV, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड अशा ॲपचं सबस्क्रिप्शनसुद्धा या रिचार्ज प्लॅनमध्ये देण्यात आलेलं आहे। तर हे 2 रिचार्ज प्लॅन आहेत मित्रांनो, एक आहे 1958 रुपयाचा आणि एक आहे 458 रुपयाचा। तर रिलायन्स जिओ कंपनीने हे 2 रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले आहेत ज्यामध्ये फक्त कॉलिंग आणि SMS-ची सुविधा पाहायला मिळणार आहे। पण इथे जिओने कॉलिंग आणि SMS-साठीचे जे रिचार्ज प्लॅन आहेत ते थोडेसे स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च करायला पाहिजे होते, कारण कीपॅड फोन हे गरीब वर्गातील लोक तसेच जी लोक ग्रामीण भागाकडे जास्त राहतात त्यांच्याकडे कीपॅड फोन जास्त पाहायला मिळतो। जिओकडून ही आशा नव्हती, कारण जिओ टेलिकॉम कंपनी त्याच्या कमी किमतीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ओळखली जाते। जिओने अजून कमी किमतीचे कॉलिंग आणि SMS प्लॅन लॉन्च करायला पाहिजे होते, ही अपेक्षा आहे। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।